राष्ट्रवादीने बीड जिल्ह्यातील मराठा आमदारांना जाणीवपूर्वक डावलले। अजित पवारांच्या राष्ट्रवादीने प्रकाश सोळंके यांनी ही खंत व्यक्त केली आहे। मराठा आमदारांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं जात नाही असं सोळंके म्हणाले। सोळंकेंनी 45 वर्षांच्या राजकारणाचा देखील इतिहास यावेळी मांडला। दादा, मंत्रिपदाची किंवा मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणा किंवा मंत्रिमंडळातील फेरबदल म्हटलं की तुमचं नाव कायम चर्चेत असतं। तुम्ही ज्येष्ठ सदस्य आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील आणि मतदारसंघात जर विचार केला तर 5वी टर्म ही तुमची आहे, परंतु तुम्हाला मात्र संधी मिळत नाही। हे सातत्याने समोर येते, काय कारण असावं नेमकं या सगळ्या पाठमागचं? नाही, माझा जो काही 35 वर्षाचा अनुभव आहे त्याच्यामध्ये नेतृत्वाने नेहमीच बीड जिल्हा म्हणलं की ओबीसीचा विचार केलेला आहे। मग आता आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बीड जिल्ह्यामध्ये जे सामाजिक दृष्ट्या जर बोललो तर मराठा समाज हा राष्ट्रवादीची ताकद आहे, परंतु मंत्रिपद देताना ओबीसीला दिलं जातं आणि मराठा समाजाला डावललं जातं। ही खंत आहे, म्हणजे ही काय म्हणजे वस्तुस्थिती आहे, खंत आहे, नेतृत्व तसा विचार करतंय, एवढंच याच्यामध्ये आहे। आणि त्याच्यामुळं मला काय म्हणजे मंत्रिपदाची संधी मिळेल असं मला काय वाटत नाही। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।